रस्त्यावरील भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण आणि जंत निर्मूलन करण्याचे आदेश नगरविकास विभागाने नगरपालिका आणि महानगरपालिकेला आदेश दिले आहेत। मुंबईत सुद्धा भटक्या श्वानांचा प्रश्न वारंवार ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। याबाबतचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईसह उपनगरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। अनेक कुत्र्यांकडून चावा घेतल्याने अनेकांना इजा सुद्धा झालेली आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा राज्य सरकारांना देशातील सर्वच जे राज्य सरकार आहेत त्यांना कुत्र्यांसंदर्भातील योजना आखण्याचा निर्देश देण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे राज्य सरकारने महानगरपालिकेला सुद्धा काही निर्देश दिलेले आहेत। मुंबईतील भटके कुत्रे एकत्रित करून त्यांचे निवारा केंद्र उभारण्यासंदर्भात सूचना केलेली आहे। तसेच त्यांना पकडून निर्बीजीकरण करा असं सुद्धा म्हटलेलं आहे। जंत निर्मूलन करण्याच्या सुद्धा सूचना ज्या आहेत त्या आता देण्यात आलेल्या आहेत। नगरपालिका व नगरपंचायतींना हे खरं तर नगरविकास विभागाकडून दिलेले आदेश आहेत। हे कसे पाळले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मुंबईमध्ये सुद्धा भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे। जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जर कुत्रा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हेल्पलाईन क्रमांक हा दिलेला आहे। लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुद्धा हा हेल्पलाईन क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतोय। कुत्र्यांसंदर्भात काही तुम्हाला जर कोणती गोष्ट सांगायची असेल तर त्या हेल्पलाईन क्रमांकावरती मुंबई महानगरपालिका राज्य सरकारशी तुम्हाला संपर्क साधता येणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश मन्यारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।